कसे आहेत सगळे? तर guys, आज आपण जाणार आहोत वरळीच्या गोल्फा देवीच्या जत्रेत. ती फेमस सुद्धा जत्रा आहे आणि तिथे खूप अशी लोक जातात. तर मला माझ्या फ्रेंडने सुद्धा बोलवलेलं आहे की ती जत्रा खूप फेमस आहे आणि तुला व्हिडिओ काढायला सुद्धा खूप छान आहे तिथे. तर चला आपण जाऊया गोल्फा देवीच्या जत्रेत. तर गाईज, मी आणि माझा भाऊ चाललेला आहे गोल्फा देवीच्या जत्रेला. आम्ही आता स्कूटीवर चाललेलो आहोत. आता आम्ही वरली कोलीवाड्यामध्ये आलेलो आहोत आणि इथे सगळे दुकानं मांडलेले आहेत, सो तुम्हाला दाखवते. तर गाईज, इथूनच एवढी सुरुवात झालेली आहे. तर आतमध्ये किती दुकानं असतील तर चला आपण बघूया. सो गाईज, हा माझा फ्रेंड आहे आणि ह्यानेच आम्हाला सांगितलं की वरलीची जत्रा खूप छान आहे, तिथे तू येऊन बघा. आणि ॲक्च्युली मी त्याच्या इमोजी का ठेवले, कारण तो सुद्धा एक यूट्यूबर आहे आणि फेस रिव्हील नाही झालेली आहे, म्हणून मी इमोजी ठेवलेले आहे चेहऱ्यावर. अजय जाऊन गेले काय भैया? 100 रुपये झाला येतो, पण इकडे नाही, पुढे मी झालो. आकाश पालनाचं ठीक असतं. आकाश पाळणा नाही यावेळी ट्रेननी जागा घेतली त्याची. बघ, त्याच्यात 100 रुपये बसायला देतात. 100 रुपये एवढं कोण जाईल? मी गेलो भाई, 4 वर्षांनी गेलोय. तर 100 रुपये काही पण नाही. अच्छा, नाव काय स्टॉलचं?
आणि गाईस तिथून आम्ही गेलो दादरच्या स्वामींच्या मठात. आणि तर चला आपण जाऊया. तर गाईज आता आपण घरी चाललेलो आहोत. खूप छान दर्शनसुद्धा भेटलं, आरतीसुद्धा भेटली आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत.